भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या पूजेच्या सामग्रीमध्ये एका खास गोष्टीचा समावेश केला जातो. त्यामध्ये बेलपत्र असतात, पांढरी फुलंही असतात, पण त्याबरोबर धोत्र्याचं फूल आणि धोत्र्याचं फळ सुद्धा असतं. हे फळ आणि हे फूल महादेवांना खूप प्रिय आहे. म्हणूनच तर महाशिवरात्र असू द्या किंवा श्रावणातली पूजा असू द्या, महादेवांच्या कोणत्याही पूजेमध्ये धोत्र्याच्या फुलाचा आणि फळाचा समावेश केला जातो. पण हे धोत्र्याचं फूल आणि फळ महादेवांना इतकं प्रिय का आहे? त्याचबरोबर धोत्र्याचं झाड जर तुमच्या आजूबाजूला असेल तर त्या झाडांनी तुम्हाला काय लाभ मिळू शकतो? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, महादेवांनी समुद्र मंथनातून निघालेलं विष प्राशन करून संपूर्ण सृष्टीचं रक्षण केलं होतं. भगवान महादेवांनी विष प्राशन करून जगाला परोपकार, उदारता आणि सहनशीलतेचा संदेश दिला. शिवपूजेमध्ये धोत्र्याचं विषारी फळ आणि फूल अर्पण करण्यामागे हाच भाव आहे की कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात कटु व्यवहार आणि वाणीपासून दूर राहावं, स्वार्थाची भावना न ठेवता इतरांचं हित जोपासावं. त्यामुळे स्वतःचे आणि इतरांचेही जीवन सुखी होऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार धोत्र्याच्या झाडाजवळ भगवान शिवशंकरांचं निवासस्थान असल्याचंही मानलं जातं. रविवारी आणि मंगळवारी धोत्र्याचं रोप जर तुम्ही लावलं तर ते अतिशय उत्तम ठरतं. असंही म्हटलं जातं की हे रोप तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला लावलं तर भगवान शिवशंकरांचाही विशेष आशीर्वाद मिळतो. धोत्रा ही एक अशी वनस्पती आहे जी सुमारे 1 मीटर उंचीपर्यंत वाढते. हे झाड काळे आणि पांढरे अशा 2 रंगात असते आणि काळ्या फुलावर निळे डाग असतात. आपल्याकडच्या पुराणांचा विचार केला तर आचार्य चरकाने याला कनक आणि सुश्रुताने उन्मत्ता असं संबोधलं आहे. आयुर्वेदानुसार ते विषवर्गात मोडतं, अर्थात धोत्र्याचं फळ हे विषारी असतं. धोत्रा ही विषारी वनस्पती आयुर्वेदामध्ये मानली जाते. मात्र त्याचे वेगवेगळे भाग हे थोड्या प्रमाणात वापरून अनेक रोगही बरे करता येतात बरं का. म्हणजे वनस्पती जरी विषारी असली तरी त्याचा योग्य वापर करून अनेक आजार, रोग बरे केले जाऊ शकतात. फक्त त्याबद्दल व्यवस्थित माहीत असणारी तज्ज्ञ व्यक्ती हवी, तरच ती सांगू शकते की त्याचा उपयोग कसा करायचा. धोत्र्यात 3 जाती आहेत: पांढरा, निळसर काळा आणि राजधोत्रा. पांढरा आणि काळा धोत्रा सगळीकडे बघायला मिळतो. याशिवाय एक पिवळा धोत्रा नावाची रानटी जात रानोमाळ सर्वत्र आढळते. ती आफ्रिकेतून आली असावी असं म्हणतात, पण त्याचा औषधी किंवा अन्य बाबतीत अजिबात उपयोग नाही. काळा आणि पांढरा तसंच राजधोत्रा ही झाडं बहुतेक सारखी दिसतात, मात्र बाह्य स्वरूपात थोडा फरक आहे. पांढरा आणि काळा धोत्रा सर्वत्र मोठ्या प्रमाणात उगवतो. काळ्या धोत्र्याबाबत बोलायचं झालं तर देवांचे देव महादेव यांना काळा धोत्रा अतिशय प्रिय असल्याचं म्हटलं जातं. काळ्या धोत्र्याच्या रोपामध्ये भगवान शिवशंकर वास करतात अशीही मान्यता आहे. त्यामुळे घरामध्ये हे रोप लावल्याने भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचबरोबर धोत्र्याचं रोप जर तुम्ही तुमच्या अंगणामध्ये लावलं आणि त्याची रोज पूजा केली तर पितृदोषापासून मुक्ती मिळते. तुमच्या आजूबाजूला धोत्र्याचं रोप असेल तर रोज सकाळी आंघोळ झाल्यावर त्या रोपाला दूध पाण्यामध्ये मिसळून अर्पण करा. त्यामुळे व्यवसायात प्रगती होते. धोत्र्याच्या वनस्पतीचे जे औषधी उपाय आहेत ते बघूया. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धोत्रा ही वनस्पती विषारी आहे, त्याचं फळ विषारी आहे. त्यामुळे औषधी उपचार करताना ती वनस्पती ग्रहण केली जात नाही, म्हणजे खाल्ली जात नाही. धोत्र्याच्या फळातील अँटी इन्फ्लेमेटरी गुणांमुळे सूज कमी होण्यास मदत होते. जिथे सूज आली आहे त्या जागी धोत्र्याची पेस्ट करून लावावी. कोणत्याही प्रकारची वेदना या फळामुळे दूर होते. धोत्रा वाटून त्याची पेस्ट बनवून त्यात 4 थेंब मध मिसळावे आणि हे मिश्रण दुखणाऱ्या जागी लावावे. त्यात जंतुनाशक गुण असल्यामुळे दुखणं बरं होतं. हाडं मजबूत करण्यासाठी धोत्र्याचा उपयोग होतो. धोत्र्यात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं. त्याचा रस काढून सांध्यांवर मालिश केल्यास गुण पडतो आणि हाडं बळकट होतात. धोत्र्याच्या रसात केसांसाठी उपयोगी असे घटकही असतात. या रसातील विशेष गुणांचा फायदा झाल्याने टक्कल पडण्याची समस्या बऱ्याच अंशी दूर होते. कानांचं दुखणं, सूज यासारख्या समस्यांवर धोत्र्याच्या फळाचा उपयोग होतो. धोत्र्याच्या फळामध्ये असणारे घटक हे अँटीसेप्टिकचं काम करतात. हे फळ जखमेवर गुणकारी आहे, पण ते त्वचेवर वापरायचं आहे. त्यातील विषारी तत्वांमुळे ते खायचं मात्र नाही. शिवाय
लहान मुलांपासूनही ते दूर ठेवायचं असतं. आणि कुठलाही उपचार करण्याआधी आयुर्वेदिक तज्ज्ञांची मदत घ्यायची. आयुर्वेदिक डॉक्टरांशी याबाबत सल्लामसलत करूनच उपचार करायचा. कारण कोणती गोष्ट किती प्रमाणात घ्यायला हवी, कशा प्रकारे वापरायला हवी याचं सविस्तर ज्ञान आपल्याला नसतं. म्हणूनच तज्ज्ञांची मदत यासाठी घ्यायला हवी. पण थोडक्यात काय तर धोत्र्याच्या झाडाचे जसे औषधी उपयोग आहेत, तसेच वास्तुशास्त्राच्या दृष्टीने आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा धोत्र्याचं झाड महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महादेवांच्या पूजेमध्ये धोत्र्याची पानं, फुलं, फळ हे सगळंच अत्यंत उपयुक्त असतं. महादेवांना धोत्र्याची पानं, फुलं, फळं हे अर्पण केलं असता शिवशंकरांची आपल्यावर कृपा होते अशी ही मान्यता आहे. म्हणून महादेवांच्या पूजेमध्ये जितका बेल गरजेचा आहे तितकाच धोत्र्याच्या फुलाला देखील मान आहे. त्यामुळे जर तुम्ही धोत्र्याचं झाड तुमच्या अंगणामध्ये, तुमच्या परिसरामध्ये लावण्याचा विचार करत असाल तर ते तुम्ही नक्कीच लावू शकता. तुम्हाला महादेवांच्या पूजेमध्ये त्या झाडाचा उपयोग होणारच आहे. मग मंडळी, तुमच्याकडे धोत्र्याचं झाड आहे का? तुम्ही त्याचा कसा उपयोग करता? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. मंडळी, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि आयुर्वेद या दृष्टीने महत्त्वाची झाडं, त्यांचे उपयोग, फायदे हे सगळं आम्ही घेऊन येत असतो. त्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत अनेक झाडांबद्दल सांगितलेलं आहे. जसं बेलाचं झाड असेल, शमी वृक्ष आहे, त्याचबरोबर अनेक फुलं झाडं आहेत, गोकर्णीची वेल आहे, प्राजक्ताची झाडं आहेत. अशा अनेक झाडांबद्दल आत्तापर्यंत आम्ही बरीच ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्या संदर्भातले व्हिडिओ आमच्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत. त्या सगळ्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा, त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. मंडळी, आपण आपल्या देवतांना जी फुलं, जी पानं अर्पण करतो ती सगळीच पानं खरं तर औषधी आहेत. त्या सगळ्याच पानांबद्दल, फुलांबद्दल आणि फळांबद्दल शास्त्रामध्ये सविस्तर माहिती आहे. धोत्र्याचं झाडही त्यातलंच एक आहे. जरी ते विषारी असलं तरी सुद्धा औषधी आहे. फक्त त्याचे योग्य उपाय कसे करायचे त्याबद्दल जाणून घ्यायला हवं. धोत्र्याच्या झाडाबद्दलची ही सगळी माहिती तुम्हाला होती का? तुमच्याकडे यापेक्षा आणखीन काही वेगळी माहिती आहे का? हे सगळं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. पण तरीही असं एखादं झाड असेल ज्याच्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारा. तुम्हाला हवी असलेल्या झाडाची माहिती आम्ही नक्कीच घेऊन येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.